आहेत, गोलंदाज देखील सज्ज होत आहेत. लेट्स प्ले असा पंचांचा इशारा येईल. आमचे स्कोरर देखील इथे तयार आहेत. बॅटिंगसाठी आपण पाहतोय स्ट्राईकला असतील ते सुदीप आणि नॉन स्ट्राईक एंडला असतील स्नेहित, तर बॉलिंग मार्क वरती नितीन. लेट्स प्ले. पंचांचा इथे इशारा येतोय. मॅचला होते सुरुवात, महत्वपूर्ण लढत आणि लढतीची सुरुवात. आपल्या सर्वांचंच पुन्हा एकदा स्वागत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार, शून्याचा चष्मा परिधान करून सुदीप बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा मासा पहिल्या चेंडूवरती गाळायला लागलाय. बिग विकेट गॉन. सुरुवात इथे केली आहे. बिग हिटरला इथे मात्र शून्यावरती बाद केलाय. विकेटचं पतन इथे होत आहे. पहिलाच बॅटर इथे डगआउटच्या दिशेने गेलाय. सुरुवात तर सारथी 11 या संघाची थोडीशी निराशाजनक झाली आहे. बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तो प्रयत्न मात्र फसतोय. नवीन बॅटर संघाचा विकास करण्यासाठी विकास आलेत. बघूया कामगिरी त्यांची झकास होतीये का. विकास, नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत बॅटिंगसाठी. स्नेहित आणि विकास. तर गोलंदाजी मार्क वरती नितीन यांनी पहिल्याच बॉलवरती आपले इरादे स्पष्ट केलेत. लकडा तोड गोलंदाजी इथे केली आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने इथे टॅप केलाय. गॅप मध्ये धाडायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि त्या दरम्यान सिंगल इथे प्राप्त होतीये. धावसंख्येचा शुभारंभ इथे केलाय. धावसंख्येची सुरुवात इथे एका धावेने केली जाते. धावसंख्या होते ती एक बाद एक. इथे देखील वाह, पुन्हा एकदा वाईट यॉर्करचा प्रयत्न. डावखुऱ्या शैलीचे गोलंदाज आहेत. नॅचरल आउट स्विंग आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर तो अँगल क्रिएट केलाय आणि त्याचा फायदा इथे गोलंदाजाला होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने इथे मारा केला जातोय. कॉमेंट्री एंड कडून आपण पाहतो इथे बॅटिंग केली जाते, तर त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूने इथे गोलंदाजी एंड कडून केली जाते. पुन्हा एकदा मिस टाइम. चेंडू हवेत, परंतु 3 क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मधोमध चेंडू आहे. ते यदा कदाचित यष्टीरक्षकाने प्रयत्न केले असते तर ते पोहोचू शकले असते, अथवा फाईन लेग अथवा गोलंदाज यांना मात्र तो चेंडू आवाक्याच्या बाहेरच होता. दोन्ही बॅटरने एकेका धावेने धावसंख्येमध्ये वाढ करून दिली आहे. धावसंख्या होते ती 2. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. 2 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. दोन धावा झाल्यात. पहिलं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल आणि त्याचा फायदा मात्र दोन्ही बॅटरने घेतलाय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 4. 1 बाद 4. मागच्या मॅच मध्ये, पहिल्याच मॅच मध्ये विकास यांनी मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावलाय. सेन्सिबल क्रिकेटर आहेत. सुरुवात तर संयमाने करतायत. ठाऊक आहे पहिलीच विकेट गेली आहे, त्यामुळे जबाबदारी वाढली आहे. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. क्या बात है, काय गोलंदाजी केली आहे. तिखट मारा केलाय नितीन यांनी. फार तिखट आहे. कोल्हापूरची जेवढी लाल लवंगी मिरची तिखट नसेल ना, तेवढी तिखट गोलंदाजी आहे. झन्नाटेदार गोलंदाजी. पहिलं षटक संपलं नितीन यांचं. फक्त 3 धावा. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती 4 धावा झाल्यात. दुसऱ्या षटकामध्ये कोण आहे? आदित्य. उंच पुरे गोलंदाज आहे. नक्कीच उंचीचा ते फायदा घेणार. आदित्य गोलंदाजी मार्क वरती. संघाच्या अष्टपैलू खेळाडू आहेत. ज्याप्रमाणे पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करतात ना, त्याचप्रमाणे पॉवर प्ले मध्ये बॅटिंगही. इथे देखील अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत आणि इथे बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी चौकार. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 8. मोहित यांचा आवाज मात्र फार मैदानामध्ये घुमायला लागलाय.
पहिल्याच बॉलवरती स्नेहित यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार. या षटकाची सुरुवात 4 धावेने केली जाते. आदित्य यांच्यावरती हे चढवलेलं आक्रमण आहे. पुढचा बॉल हा मात्र गोलंदाजाने इथे कमबॅक करून दिलाय. उंच पुरे गोलंदाज आहेत, उंचीचा फायदा होतोय. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी देखील घेतोय. अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा पदलालित्य डान्सिंग डाऊन द विकेट आणि बॉलला पाठवून दिलाय थेट सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी सिक्सर. काय फटका इथे सजवलाय. पदलालित्य केलं, बॉल वरती जाऊन त्या बॉल वरती केलेला प्रहार आणि बॉल सीमारेषा पार. येईल षटकार. 6 धावा. 14 धावा झाल्यात. एक बॅटर बाद आहे. 14 फॉर लॉस ऑफ 1. पुन्हा एकदा स्टेट बॅटेड फटका. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवलाय. सिंगल मिळतीये. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 15. 15 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 15 धावा आतापर्यंत झाल्यात. एक बॅटर बाद आहे. विकास स्नेहित ही जोडी मैदानामध्ये. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा इथे प्रयत्न. जोरदार अपील, परंतु पंचांनी ती अपील फेटाळून दिली आहे. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. इथे मात्र बॅटची एज आणि जितक्या धावा गरजेच्या आहेत तितक्या मात्र मिळत आहेत. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा. तब्बल 15 धावा इथे आदित्य यांनी खर्च केल्यात. 2 षटकानंतर 19 म्हणायला गेलं तर जास्त नाहीयेत, कारण पॉवर प्ले मध्ये 19 धावा 12 बॉल मध्ये म्हणायला गेलं तर जास्त नाहीयेत. परंतु पहिल्या बॉलवरती विकेट गेली, कमी नाहीयेत. 19 धावा 12 चेंडूंमध्ये झाल्यात. षटक क्रमांक 3 पॉवर प्लेचं षटक संपलंय. 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर तैनात असतील. क्षेत्ररक्षण थोडस फैलवलंय. एक डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. वाईडिश लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑन, त्यानंतर डीप काऊ कॉर्नर आणि इथे आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग मध्ये. शॉर्ट फाईन लेग, लॉंग लेग मध्ये शॉर्ट थर्ड मॅन आहे, शॉर्ट पॉइंट आहे. क्षेत्ररक्षणाची जमव शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर देखील आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. नितीन. पहिलाच बॉल मिस टाइम आहे. चेंडू हवेत आहे. आदित्य डाऊन द बॉल आहे. विकेटचा इथे झेल निसटलाय. आज आदित्यांचा दिवस दिसत नाही. आदित्यच आहे ना? नाही, दुसरे चिंतन. चिंतन आदित्य यांच्या बाजूलाच आहे. सेम शैली आहे त्यांची, म्हणजे शरीर यष्टी सेम आहे. चिंतन यांनी फार चिंता केली चेंडू हातामध्ये अडवण्याची, परंतु चिंता इथे कामी आली नाही. आता वरती तुरी देऊन चेंडू गेला. इथे देखील पुन्हा एकदा उचलून खेळण्याचा प्रयत्न. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न. चुकीच्या एंड कडे फेकी केली की काय? कारण स्ट्राईक एंड वरती नेहमीच बॅटर उशिराने येतो. स्ट्राईक एंड वरती, कारण त्याला मारायचं आणि पळायचंय. नॉन स्ट्राईक एंड वाला पटकन पळू शकतो, त्याचा स्टार्ट असतो तसा. हे थोडेसे चुका आहेत, ते तुम्हाला सुधाराव्या लागतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 23. 1-23. तिसरं षटक सुरू आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 डबल. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. बॅक टू द बॉलर. निर्धाव चेंडू. या गोलंदाजाकडे खासियत आहे, चांगली गोलंदाजी इथे साकारतायत. अप्रतिम. निर्धाव चेंडूची सांगता. 23 धावा. एक बॅटर बाद. 23 धावा. पुन्हा एकदा टो क्रशिंग यॉर्करचा वापर खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये इथे क्षेत्ररक्षण खराब. वारंवार होत आहेत चुका. चुकीला नसेल माफी. वारंवार चुका. झेल निसटला. त्यानंतर इथे देखील चौकार. आज स्नेहितचा दिवस आहे, कारण 2 वेळा त्याला तसा फायदा झालाय. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 27. तिसरं षटक सुरू आहे. गोलंदाजी चांगले होते, परंतु क्षेत्ररक्षण खराब होत आहे. गोलंदाज काहीच करू शकत नाही. पण स्कोर कार्ड जर बघितलं ना, क्षेत्ररक्षकाचं नाव येत नाही खराब कामगिरी केलेल्या, गोलंदाजाचं नाव येतं, कारण त्यांनी त्या धावा खर्च केल्यात. धावसंख्या होते ती 27.
इथे देखील वा, इथे मात्र जोरदार अपील, परंतु पंचांनी ती अपील फेटाळून दिली. काय गोलंदाजी इथे नितीन करतायत. साथ हवी आहे, ते म्हणतायत की मी चांगली गोलंदाजी करेल, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ थोडी कमी पडते. धावसंख्येमध्ये आपण पाहतो इथे वाढ होतीये. धावसंख्या इथे मात्र स्थिरावली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा पदाला लित्या क्षेत्ररक्षक आहेत. आदित्य मात्र चूक करणार नाही. आता मात्र होईल विकेटचं पतन. स्नेहित झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक 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 टू द पॅव्हिलियन. मोहित पाणी घेऊन चाललेत का? मला वाटलं दोन बॅट्समन एकत्र कसे काय. नवीन बॅटर मैदानामध्ये संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू मंगेश. दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे. धावसंख्या आपण पाहतो इथे 27 झाल्यात. दोन बॅटर बाद आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये 4 ला सुरुवात होते. स्ट्राईकला विकास आहे. तर गोलंदाजी मार्क वरती जितेंद्र जितू. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतायत जितेंद्र. या नावाची चर्चा कित्येक दशक झालेली आहेत. ऐकलंय आपण नाव आहे जितू जितेंद्र. बघूया तोच फॉर्म त्यांचा अजूनपर्यंत कामी येतोय का. 90s पासून आहे हे नाव. पहिलाच बॉल फुलटॉस, परंतु फायदा घेता आला नाही. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय मंगेशांनी. 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. खराब चेंडू होता. विकास यांची कामगिरी देखील खराबच झाली. झकास कामगिरी केली नाही विकास यांनी. फुल टॉस होता, फुल टोल वसूल करायलाच पाहिजे होता, परंतु इथे 2 धावा मिळतील. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 29. 2 बाद 29. जितेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. चौथ्या षटकाची सुरुवात. पहिल्या बॉल वरती 2. पुन्हा एकदा फुल टॉस. काय गोलंदाजी चालली आहे आणि बॉल देखील आता पाठवलाय चौकारासाठी. 4 धावा. क्षेत्ररक्षण लावलंय कव्हर्स मध्ये आणि बॉल फुलटॉस वरती. फुलटॉस म्हणजे हा बोनस इथे दिलाय. चूक झाली आहे पुन्हा एकदा गोलंदाजाकडून. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ. धावसंख्या होते ती 33. बॅटरला जी बॅट पाहिजे ते बॅटर सांगतील. डगआउट मधूनच बॅट चेंज करतात. वाह, झटपट पटापट खेळला जातोय. स्क्वेअर कट 4 धाव्यांसाठी. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. जुना दे आतमध्ये लगेच. चला, खराब गोलंदाजी आहे. आता बॅट द्यायची का बघा. आता नाही मागणार, कारण 2 चौकार आले. ती बॅट कशी बदलायची. आता नाही बदलून चालणार. त्या बॅटनी बाहेर गेला असता, पण त्यांना चौकारच मारायचा. ते षटकारांवरती विश्वास ठेवत नाहीत. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ. धावसंख्या 37. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुलटॉस आणि इथे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवतील, फेकी करतील. त्या दरम्यान 2 धावा आहेत. आतापर्यंत एकही चेंडू जितेंद्र यांनी व्यवस्थित हाताळला नाही. शुक्ला. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 39. 2 बाद 39. चौथं षटक सुरू आहे. वारंवार चुका होत आहेत. इथे देखील अखूट टप्प्याचा बॉल. फर्स्ट बाउन्स. बाउन्सरचा इथे इशारा. ताकीद दिली आहे गोलंदाजाला की तुम्ही एक चेंडू हाताळू शकता. तीच ताकीद आहे. पुढचा हाताळू शकत नाही. 39 झाल्यात. शेवटचा बॉल. या षटकामध्ये 5 मध्ये 12 आल्यात. 39 धावा. चौथं षटक सुरू आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुलटॉस. विकास यांच्या बॅट मधून मात्र चौकार येत नाहीये. फक्त एकच आली. फुलटॉस वरती. गलती तुमने भी की और गलती मैंने भी की. खुदा तुम भी नहीं और खुदा मैं भी नहीं. फुलटॉस बॉल वरती प्रहार करता आले नाही. आत्ता बॅट बदला. आता ती गरजेची आहे. मगापासून तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका.
म्हणून ती बॅट मैदानामध्ये. थोडासा मॅसेज दिला असेल स्नेहित यांनी. नाही स्नेहित नाही, नरेंद्र या नावाची तर चर्चा संपूर्ण जगभर आहे. नरेंद्र, नरेंद्र आणि अमरेंद्र बाहुबली आहेत दोघही. चला मॅच कडे आपण वळतोय. षटक क्रमांक 5 ला सुरुवात. बिपिन, स्ट्राईकला विकास. 4 षटकानंतर 40, 10च्या सरासरीने धावा खर्च केल्यात. बिपिन इथे गोलंदाजी मार्क वरती. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 5वं षटक. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. डीप मिड विकेट, डीप काऊ कॉर्नर, वाईड इज लॉंग ऑन, वाईड इज लॉंग ऑफ. डीप एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये घेतलेत. डीप कव्हर पॉइंट, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट लॉंग लेग. असं क्षेत्ररक्षणाची जमवाजमव आहे. 5व्या षटकाची सुरुवात. पहिलाच बॉल, बॅटची एज, बॅट बदलली आणि नशीबही बदललं. विकेटचं होईल पतन. विकास, कामगिरी इथे मात्र नाही झाली झकास. 3ऱ्या विकेटचं पतन होऊन 3रा बॅटर बॅक 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 टू द पॅव्हिलियन. जी बॅट होती ना तीच लकी होती. बॅट बदलली, नशीब बदललं. बघूया आता खरी मजा आहे, कारण बॅटिंग साठी येत आहेत नरेंद्र. चांगली बॅटिंग केली विकास यांनी. धावा बनवल्या, जोडल्या धावा. बघूया आता नरेंद्र कशा प्रकारे इथे कामगिरी केली जाईल. काहीसा कारणमंत्र मंगेश आणि नरेंद्र यांच्यामध्ये होतोय, परंतु बिपिन यांनी खऱ्या अर्थाने प्रतिस्पर्धी संघाचा बीपी वाढवायचं काम केलंय. बिपिन गोलंदाजी मार्क वरती. पहिल्याच बॉल वरती विकेट. पुढचा बॉल आल्या आल्या पहिलाच बॉल लॉंग लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एकच धाव आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. लेफ्ट हँडेड आहेत. डाव्या हाताचंच काम आहे हे चेंडू अडवणं नितीन यांना. आणि त्यांनी सांगितलं हे तर माझ्या डाव्या हाताचं काम आहे, असे चेंडू मी किरकोळ मध्ये अडवतो. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 41. 3 बॅटर बाद. 41 फॉर लॉस ऑफ 3. पुढचा बॉल स्ट्राईकला. फार वेळानंतर मंगेश. सफल होत. आता मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉलला पाठवून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, स्वीपर कव्हर मध्ये. हा खेळला जातोय. चौकार. 4 धावा. मंगेश या संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू आहे. आतापर्यंत ज्या खेळाडूंच्या विरोधात जी गोलंदाजी केली ना तर तो फक्त ट्रेलर होता. आता खऱ्या अर्थाने पिक्चरला सुरुवात झाली आहे. मंगेशच्या बॅट मधून पहिलाच बॉल खेळत असताना हा चौकार आहे. 45 धावा. या सीझन मधला पहिला बॉल मंगेश खेळलेत आणि पहिल्याच बॉल वरती चौकार ठोकलाय. मी सांगितलं मागच्या सगळ्या ज्या विकेट्स आपण बघितल्या, गोलंदाजी बघितली, तो ट्रेलर पिक्चर आता मैदानामध्ये सुरू झालाय. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा प्रहार. क्षेत्ररक्षक इथे डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. मोठा मासा गळाला. मंगेश जेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. जसं जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये अलगद जाऊन मासा अडकला. नाव मंगेश. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत मंगेशांची जागा भरून काढण्यासाठी. प्रशांत. आता या दोघांनाही डावाला आकार द्यावा लागेल. जेमतेम 6 षटकांमध्ये या संघाने जर 70-75 पर्यंत जर मजल मारली तर मात्र सारथी संघ इथे डिफेंड करू शकतो. चांगली गोलंदाजी आहे या संघाकडे. आतापर्यंत धावसंख्या होते ती 45. अजूनही पहिल्या डावातील 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडूंमध्ये कमीत कमी 15 ते 20 फायटिंग स्कोर. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा बॉल भरकटलाय. व्हाईट बॉल. बिपिन 2 विकेट त्यांनी घेतल्यात. मी सांगितलं मागाशीच बिपिन यांनी प्रतिस्पर्धी संघाचा बीपी वाढवायचं काम केलंय. 2 विकेट त्या देखील महत्वपूर्ण. विकास आणि त्याचबरोबरीने मंगेश यांना बाद केलाय. 46 धावा. 4 बॅटर बाद. अजूनही 2 चेंडू या षटकातील शिल्लक. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा बॉल. नो बॉल. कारण दुसऱ्यांदा इथे बाउन्सरचा वापर. इथे गोलंदाजाकडून चूक झाली आहे. लायसन मिळालंय बॅटरला. कुठल्याही दिशेला कसाही फटका खेळा
त्रिफळाबाद झेलबाद इथे नाहीये, त्यामुळे संधी इथे तुम्हाला मिळतीये. संधीचा फायदा घेतला जाईल का? उघडा डोळे आणि पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट. फ्री हिटचा बॉल मात्र इथे वायाला गेला. बघा, लेग बिफोर दी विकेट नाहीये, कॅच आउट नाहीये, बोल्ड आउट नाहीये, मग राहिलं काय? फक्त धावबाद. मग बिंदास घुसा, स्टंप आडवा आणि बिंदास खेळा. सत्तेचाळीस धावा, 4 बॅटर बाद 47. थोडस पटपट खेळा. पुन्हा एकदा हलक्या हातात. हो, इथे प्रयत्न अपुरे ठरले. मगाशी आपण म्हटलं जसं जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये मासा अडकला. आता म्हणू शकतो जाळं विणलं, जाळं काही अंशी फाटकं निघालं, फाटक्या जाळ्यातून चेंडू निसटला, चेंडूने मात्र माती खाल्ली. झेल निसटला आणि मातीवरती आदळला. षटकाची समाप्ती. 5 षटक संपलेत, 48 धावा. शेवटचा अंतिम षटक गोलंदाजी मार्क वरती आदित्य यांना आमंत्रित केलंय. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 6वं. 48 झाल्यात. शेवटचे 6 बॉल. सरळ बॅटने उत्तर, सीधी बॅट, नो बकवास. बॉल सीमारेषेच्या पलीकडे प्रशांत पाटील यांच्या बॅट मधून हा आलाय रुबाबदार, देखना, बीबीएसएम स्पर्धेला सलामी देणारा हा खणखणी षटकार. 6 धावा, 54 धावा. इथे प्रेक्षकांची चर्चा सुरू आहे, प्रामुख्याने विवेक. क ड क षटकार असं म्हणतायत ते. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 50 पार. 54 धावा. हा जो फटका मारला ना, कॅमेरामन लगेच आतमध्ये गेलेत. काहीतरी होणार आहे. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. इथे इथे झेल निसटला आणि त्यानंतर चौकार. 4 धावा. पुन्हा एकदा झालेली चूक. एक बार गलती करे उसे कहते नादान, दूसरी बार गलती करे उसे कहते शैतान, बार बार गलती करे वो पाकिस्तान, हर गलती को माफ करे वो अपना हिंदुस्तान. इथे वारंवार चुका आहेत आणि चुकीला माफी नाहीये. झेल सुटल्यानंतर हा चौकार आहे. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 58. पुन्हा एकदा इथे चेंडू हवेत आहे. आज प्रशांतांना कोणी शांत करू शकत नाही. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 59. फायटिंग स्कोर. स्ट्राईकला फार वेळानंतर येत आहेत नरेंद्र. बघूया इथे नरेंद्र कशा प्रकारे कामगिरी करतील. नरेंद्र स्ट्राईकला आहेत. गोलंदाजी मार्क वरती आदित्य. पहिलाच बॉल इथे खेळून काढलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल इथे पकडला जातोय. नरेंद्र मात्र इथे होत आहेत बाद. या वर्षी नरेंद्र यांची कामगिरी चांगली दिसत नाहीये. नरेंद्र नावाची नाही, नरेंद्र यांची. पुढच्या मॅचचा टॉस. चला, पुढचे दोन्ही संघ कोण कोण आहेत या लगेच. मला नावं माहिती नाहीत, पटकन या. सुप्रीम मिस्ट्रिया बी आणि वॉटर एज. चला लवकर या. दोन्ही टीमचे कॅप्टन या. चला लगेच या. हा तो प्रश्न आहे. प्रश्न उपस्थित करू शकतो आपण, उत्तर त्यांनाच द्यावे लागते. वॉटर एज टीमचे कॅप्टन आलेले आहेत. आलेले आहेत नाही, त्यांना विचारू शकत नाही. ऑन कॅमेरा तर नाहीच. असं पर्सनली तुम्ही विचारू शकता. इथे देखील स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र बॅटर धावबाद होतील. धाव मिळणार नाही. 59 धावा झाल्यात. अजूनही शेवटचा बॉल आहे या इनिंगचा. 59 झाल्यात. प्रशांत स्ट्राईकला येत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये जात आहेत. प्रवीण. 59 धावा, 6 बॅटर बाद. फायटिंग स्कोर आहे हा देखील फायटिंग स्कोर आहे. थोडा गोलंदाजांना मेहनत जास्त करावी लागेल. पुन्हा एकदा इथे धावाची संधी आहे. प्रवीण देखील बाद. 59 झाल्यात. विजयासाठी 60 धावांची गरज आहे. या 60 धावा रोखल्या जातील की बनवल्या जातील. पुढचं धावतं समालोचन पुन्हा एकदा आतिश नरवाल सर आपल्या बरोबरीने येतील. मी काही वेळेची विश्रांती घेईल. मी पुन्हा येईल, पुन्हा येईल, मी पुन्हा येईन. धन्यवाद.
चला चला फिल्डिंग लावून घ्या. सारथी सिव्हिनियर फटाफट क्षेत्ररक्षणाचा आराखडा केली ना. कॅप्टन नाही आले. कुठले कुठले नाही आले. सुप्रीम एस्टिया बी आणि वॉटर एज. कॅप्टन कुठे टॉससाठी या प्लीज. सुप्रीम एस्टिया बी वॉटर एज बॉल द्यायचं. चला फटाफट या लवकर लवकर या. आणि कमिटीकडून विनंती असेल की स्कोरिंगसाठी कोणीतरी या. चला चला फटाफट बॅटर देखील खेळपट्टी दाखल होतील. आदित्य आणि अंकुश. आदित्य स्ट्राईक एंड वरती. नॉन स्ट्राईक एंड वरती अंकुश. आणि बॉलिंग मार्क वरती विकास. बनवले गेले 59 जिंकण्यासाठी 60 धाव्यांची गरज. बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशन आयोजित BBSM बानेर बालेवाडी सूज म्हाळुंगे परिसरातील सोसायटी अंतर्गत क्रिकेटचा धगधगता थरार आपण सर्वजण पाहतोय. दोन संघ एकमेकांच्या विरोधात. यशविन बी वर्सेस सारथी सिव्हिनियर. लेट्स प्ले. ओ हो हो हो. पहिला चेंडू तेज तर्रार आणि तिथे हलकीशी चकमक. सुरुवात चांगली. चांगल्या ठिकाणावरती तो बॉल टाकला गेला. आदित्यने देखील तयारी दाखवली होती. ऑलरेडी ते देखील तयार होते, रेडी होते, परंतु तिथे सरस ठरले गोलंदाज विकास. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. पाहू शकतो गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवतील. आले का दोन्ही कॅप्टन्स. दोन्ही कॅप्टन आलेत. टॉस करून घ्या आणि कॉल कॅप्टनला करा. इथे फटका खेळलाय उंच पुढे तगड्या ताकदवार फलंदाजाने. चेंडू सीमा रेषा पार. खणखणीत दणदणीत षटकार. नाही नाही कॅप्टन नसला तर टीमचा कोणीतरी प्रतिनिधी चालतो टॉस साठी. तो टॉस पुरता कॅप्टन होतो, तेवढं चालू शकतं. तिसऱ्या चेंडूवरती षटकार. आता हे उत्तर होतं आदित्यकडून विकासला. आता मात्र प्रत्युत्तर क्षेत्ररक्षकांना देखील द्यावं लागेल. थ्रो चांगला आहे परंतु रनिंग बिटवीन द विकेट त्यापेक्षाही दर्जेदार. 7 पहिल्या 4 चेंडूमध्ये धावा आल्यात. 32 बॉल 53 ही मॅच जबरदस्त होणार, नो डाऊट. इथे अंकुश देखील प्रयत्न करतायत की सुरुवात दोन्हीकडून करूया. विस्फोटक एक षटकार तर आदित्यकडून आलाय. कदाचित याच चेंडूवरती देखील अंकुश आक्रमकच होण्याचा प्रयत्न करेल, परंतु पाहूया विकास कडून बॉल कसा असणार आहे. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल. इथे जमिनी समांतर फटका. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण सुरेख. षटकाची समाप्ती.
पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाफलकावरती 8. समीकरण 30 बॉल 52. आणि बॉलिंग मार्कवरती बॉलर येईल स्नेहित कुमार. पाहूया पुन्हा एकदा अंकुश स्ट्राईक एंडवरती आहेत. शेवटच्या चेंडूवरती सिंगल जी काढली. ओ चेंडू बॅटवरती आलाय. चांगला संपर्क तिथे झालाय. पंच कळवतील आताच्या धावा मिळतील 6. हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे पहा. 14. स्नेहित कुमार आता षटकार आहे. षटकाराच्या मदतीने 14. आता मात्र वीरेंद्र सेवकच्या स्टाईल मध्ये फटका खेळला आणि तो फसलाय तिथे बॉल. चांगला कॅच. पॉइंट रिझर्व मध्ये घेतला कोणी? प्रवीण अण्णा आहेत तिथे चौकांना. विकेट मिळाली. हाय आता न्यू बॅटर असतील खेळपट्टीवरती दाखल. नाव आहे बिपिन. चौदा धावा धफलकावरती विकेटचं पतन इथे आपण पाहिला. हे टीट फॉर टॅट होतं स्नेहित कडून. आता मात्र डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न. बॉल गॅपमध्ये गेला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत तिथे सिंगल आली. 15 धावा. समीकरण 27 बॉल मध्ये 45. इथे पॉइंट रिझर्व मध्ये चांगली फिल्डिंग. कुठल्याही प्रकारची धाव नाही. डॉट बॉल. सव्वीस बॉल 45. परंतु फक्त बॅकफुटला थांबवून फटका खेळण्याचा प्रयत्न जो की कामी आला नाही आदित्यला. आदित्यकडे आपण पाहू शकतो उंच पुरे तगडे ताकदवान आहेत परंतु गोलंदाज देखील तिथे बलवान आहे. एक षटकार येऊन सुद्धा आतापर्यंत झालेल्या 5 चेंडूमध्ये एकच धाव दिली. टोटल 7 आहेत. आणि इथे हा चेंडू डॉट. षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. धाफलकावरती इथे देखील हे षटक सफल आहे. 15. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये टीम यशवीन बी. आणि बॉलिंग मार्कवरती बॉलर सज्ज होतील. चला बॉलर थोडं पटपट या. कोण आहे? मंगेश. ओहो क्या बात है. यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. मंगेश च्या माध्यमातून फर्निचर डिस्ट्रॉइड. क्वालिटी बोल्ड. टॉप ऑफ द ऑफ स्टिक. बरोबर ऑफ स्टंप बाहेर फेकले गेले. स्टम्प्स क्रॅकिंग बॉल होता हा. 23 बॉल 45. मंगेश कडे वेग आहे. मंगेश केकरे. मैंने क्या बॉल डाला है देख रे. विकेटचं पतन. अजून एक तेजतरार चेंडू. तिथे गॅप मध्ये बॉल गेला. सुसाट मारायच्या वेगाने क्षेत्ररक्षक चेंडू स्टॉप करण्याच्या प्रयत्नामध्ये होतात. असफल. बॉल सीमा पार. चौकार.
फिट अँड फोकसच्या पार्किंगमध्ये कुठल्या खेळाडूने गाड्या पार्क केल्या असतील तर प्लीज त्यांना विनंती त्या गाड्या इकडे घेऊन या. तिकडे नाहीतर हा नाही तिकडे लॉक करायचे त्यामुळे प्लीज. इथे देखील तेच तर चेंडू होता. 3 बॉल झालेत. 3 चेंडूमध्ये 4 धावा आल्यात. एक महत्वाची विकेट देखील होती तिथे अंकुशची. 21 बॉल 41 समीकरण. बघा गाड्यांच्या सूचना मी वारंवार देईल कारण मला देखील त्या सूचनेचं पालन करावं लागतं. इथे गॅपमध्ये बॉल पाठवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक धावत पडत जातात. डीप कव्हर पॉईंटला एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न ओ यस सफल होतील कारण तिथे निसटला पहिल्या अटॅम्पमध्ये बॉल विकेट क्षेत्ररक्षकाकडून. 21 धावा धाफलकावरती. 20 बॉल मध्ये 39 पाहिजे अजून. 20 बॉल 39. इथे बॅकफुटला थांबून पुन्हा एकदा गोलंदाजाच्या वेगाचा वापर. तिथे टायमिंग असेल प्रॉपर. बॉल सीमा पार. चौकार. 19 बॉल 35. मॅच आणण्याचा प्रयत्न राहुलचा देखील तिथे सफल होतोय. मंगेशने पहिल्या चेंडूवरती विकेट काय मिळवली. दुसऱ्या आणि पाचव्या चेंडूवरती तिथे चौकार आले. तिसरा चेंडू डॉट. दुसऱ्या चेंडूवरती डबल म्हणजे धावा देखील सुरू झालेत. इथे देखील लोअर फुलटॉस बॉल होता. मंगेश थोडेसे दूरवरती होते. प्रयत्न करण्याचा विचार त्यांचा होता परंतु बॉल निघून गेला तोपर्यंत. सिंगल आली शेवटच्या चेंडूवरती. या षटकामध्ये 11 धावा आल्या. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 26 आणि अजून 3 षटक बाकी असतील त्यामध्ये बनवायच्या 34. बॉलिंग मार्क वरती फेरबदल होईल. फक्त विनंती हीच असणार आहे की थोडंसं पटपट डिस्कस करा आणि निर्णय लगेच घ्या की कोण असेल बॉलिंग मार्क वरती. येस नाही हां ते मला पण मला वाटतं जवळपास पहिल्या 4-5 सीझन पासून बघतोय सुदीप भाऊंची तीच जागा आहे. डीप मिड विकेटचा एरिया किंवा तो 7-12 सुदीप भाऊंचाच आहे बरोबर ना. अरे आता जागा चालेल. 18 बॉल 34 समीकरण. इथे टोक रशिंग यॉर्कर आहे परंतु बघूया बॅट एके शूज पंच कळवतील तिथे शूज लेग बाईट्स पायांचा वेध. 17 बॉल 33. 27 धावा धाफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. इथे जिंकायचं प्रत्येकाला. हार कोणालाही मंजूर नसते आणि हाराचं महत्व किती असतं मी या बॉल नंतर सांगतो. इथे फटका चांगला खेळला. क्षेत्ररक्षक धावत पडत जातील. चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील आणि वा चांगला एफर्ट. एकाच धावेवरती थांबवतील फलंदाजांना तिथे. 28. 16 बॉल 32. प्रत्येकाला जिंकायचं. हार कोणालाच मंजूर नसते परंतु लक्षात ठेवा आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये एक ठिकाण असं देखील असतं की तिथे हार पैसे देऊन विकत घेतले जातं. पुष्प भंडाऱ्यामध्ये आपण जातो. इथे बॅटची कडा. यस डेफिनेटली और बल्लेबाज निराश हताश होकर मैदान के बाहर चल पडा. ओक्याच्या क्षणी विकेट राहुलची जाणं संघाला एक धक्का आहे. न्यू बॅटर खेळपट्टीवरती दाखल होईल. नाव आहे जितेंद्र. यष्टांच्या पाठीमागे मनीष कुमार चांगली कामगिरी करतायत. जितेंद्र न्यू बॅटर. बघा मिडल ऑर्डरवरती देखील जबाबदारी आहे. नेहमी मोठमोठी माणसं देखील म्हणतात की जिम्मेदारी सौंपी नाही जाती हालात देकर जाते. इथे हालात नाजूक आहे. परिस्थिती बिकट आणि जिंकण्यासाठी दोन्ही टीम चिकट. यस इथे देखील हार्ड लेंथ वरती तो बॉल टाकलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. थोड्या वेळासाठी अडचणीत होते तिथे आदित्य. सिंगल इथे आली आहे. 14 बॉल मध्ये 31 धावींची गरज. ही मॅच रंगतदार होणार नो डाऊट. चांगली होणार ही मॅच. 29 धावा धाफलकावर आहेत. 14 बॉल 31 धावा 14 बॉल. फिट अँड फोकसच्या टर्फच्या तिथे पार्किंग मध्ये कोणी 2 व्हीलर्स लावले असतील तर प्लीज ते 2 व्हीलर्स बाहेर काढा. तिथे लॉक करायचं.
यावेळेस वा 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 काय फटका खेळला. अल्टी पलटी बॉल झाला कल्टी. चौकार. रिव्हर्सचा स्ट्रोकच असा असतो. लगे तो आबाद या तो बरबाद. इथे चौकार आलाय आबाद आहे आणि बॅटर तिथे नाबाद आहे. 13 बॉल 27 समीकरण. धाफलकावरती 33. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 3.5 अर्थात चौथं षटक. शेवटचा बॉल. यावेळेस देखील वा 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 बॅट सोबत फलंदाजामध्ये देखील आहे भरपूर वजन. इथे धावा मिळाल्या अर्धा डझन. षटकार. 4 षटकांचा खेळ संपला. धाफलकावरती 39. 12 बॉल 21 रन जिंकण्यासाठी. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय काय फटका खेळा. बॅकफूट पंच. खुश झाला इथे मंच. 12 बॉल 21. बॉलिंग मार्क वरती बॉलर सज्ज होत आहेत. नाव आहे मंगेश. इथे देखील गॅपमध्ये बॉल पाठवण्याचा प्रयत्न होता. कडा लागली तिथे बॅटची. चांगली फिल्डिंग. सिंगल आली. 40 धावा धाफलकावरती. 11 बॉल 20. ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाणार आणि जबरदस्तच होणार. संघ दोन्ही तगडेत, ताकदवर आहेत, तुल्य बळ आहेत. यामध्ये नाही तिळ मात्र ही शंका. लेकिन किसका बजेगा जीत का डंका. अकरा बॉल 20. इथे वेग चांगला आहे परंतु फ्लिक ऑफ द रिस्ट देखील म्हणावं लागेल. तिथे गॅप मध्ये क्षेत्ररक्षक. ओ हो हो सुंदरसा प्रयत्न परंतु तदनंतर प्रयत्नांची पराकाष्ठा झाली फलंदाजाची. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळाल्या 4. केला तगडा पार. 44. 10 बॉल 16. चेंडू 10 आहेत आणि धावा बनवायच्या 16. कुठला कॅप्टन आपल्या सर्व खेळाडूंना मारेल विजयाचा डोळा. 10 बॉल 16. आदित्य खंबीर. ओ हो हो क्या बात आहे. अगदी खंबीरपणे तिथे उभे. त्यामुळे सारथी सुवेनियर्ससाठी देखील हा सामना आतापर्यंत गंभीर आहे. इथे उलटा पुलटा स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न होता. वेग आहे मंगेशकडे त्यामुळे बीट झाले आदित्य. हॅलो हॅलो. 9 बॉल 16. यावेळेस देखील लोअर फुल टॉस चेंडूला फ्लिक ऑफ द रिस्ट केले. मनगटी फटका. हा तर आहे चौकाराचा झटका. 4 धावा. जबरदस्त बॅटिंग. आतापर्यंत एक हाती किल्ला लढविला तिथे आदित्यने. 8 बॉल 12. मॅच होती कुठे आणि आली कुठे. परंतु क्रिकेट आहे. धावा 12 बनवायच्या. चेंडू 8 आहेत. कोण कोणाची लावेल वाट. कुठल्या संघाचा संघनायक जिंकल्यानंतर रमेश सर करेल स्वतःची मानताठ. आता मात्र सुट्टी नाही. जागा दाखवली थोडीशी आणि संधीचं सोनं तिथे झाले. विकेटचं पतन परंतु आदित्यची खेळी विसरण्याजोगी नाहीये. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या बॅटिंगसाठी झाल्याच पाहिजेत. खेळलाय, लढलाय, मैदान गाजवलंय या पट्ट्याने. वेल प्लेड आदित्य. तर न्यू बॅटर खेळपट्टीवरती दाखल झाले. नाव असेल पंकज. बघा इथे कौतुक मंगेशचं देखील असणार आहे. जरी 2 चौकार आले असतील तरी कमबॅक केले आणि कमबॅक केलं गेलंच पाहिजे. परिस्थिती किती बिकट असू द्या, अडीअडचणी संकट किती मोठे असू द्या, त्या सगळ्यांना सांगा मी तुमच्यापेक्षा मोठा आहे.
तर तुमच्या समोर त्या मोठ्या मोठ्या अडचणी देखील छोटे होतील. 7 बॉल 12. 7 आणि 12 विसरण्यासारखा अंक नाहीये. महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग. परंतु इथे लॉंग ऑफला चेंडू टोलावला गेला. स्टेअर केला, सिंगल तिथे आली. 5 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 49. इथे सगळ्यात महत्वाची विकेट मिळवली मंगेशने, परंतु धावा 10 खर्च झाल्या. शेवटच्या 6 बॉलमध्ये 11 धावांची गरज आहे. 6 बॉल 11. चर्चा, डिस्कशन, लिटिल बिट चैट होगी बल्लेबाजों में. अब बैट इसके आगे कौन चलाएगा. दोघांना मिळून इथे प्रहारावरती प्रहार करावा लागतील. गोलंदाजाला संघासाठी कमबॅक करावं लागेल, लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. कारण संघर्ष जितना बड़ा होगा मेरे दोस्त, जीत उतनी शानदार. देखेंगे अब कौन बनेगा जीत का हकदार. इथे चौकार षटकार असतील की गोलंदाजांचे प्रतिकार. नरेंद्र शर्मा. पंकज न्यू बॅटर आहेत. जितेंद्र देखील 2 मध्ये 2, पंकज 1 मध्ये 1. 6 मध्ये 11 पाहिजे. एक तर बनवावे लागतील किंवा गोलंदाजांना इथे त्या धावा रोकावे लागतील. कौन पडेगा किस पर भारी, कौन पेश करेगा जीत की दावेदारी. 49 झाल्या 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. चला लवकर लवकर, थोडस पटपट खेळा विनंती. चर्चेचा फायदा झाला नाही. स्वतःला थांबवलं. कदाचित तो पाहिजे तसा रनअप किंवा ग्रिप मिळाली नाहीये बॉलसाठी, त्यामुळे नरेंद्रने स्वतःला थांबवलं. पंच देखील त्या ठिकाणी तटस्थ आहेत. इथे फटका खेळला डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक धावत पडत जातात. क्षेत्ररक्षकाच्या हाताला बॉल लागेल का. यस, अडवलाय बॉल. आताच्या 2 धावा आल्या. 5 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. हे 2 चेंडू आहेत ना खूप महत्वाचे आहेत. 5वा आणि 4था किंवा आपण म्हणूया 2रा आणि 3रा. एकावन्न धावा तर झालेल्या आहेत. आणि इथे स्विंग एनएमएस. संपर्क नाहीये. संपर्क नाही, परंतु करावा लागेल. बघा संघ अडचणीमध्ये सापडलाय. आदित्यने चांगली बॅटिंग केली आहे, ती गोष्ट लक्षात ठेवून पंकजला देखील प्रहार करावा लागेल. नरेंद्रकडे देखील बघा, शेवटचं षटक जो नरेंद्र टाकतो त्याला देखील स्वतःला इथे सिद्ध करायचंय. परंतु कानमंत्र एकच आहे बॅटर आणि बॉलरसाठी, तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. 4 बॉल 9. इथे बॅट हो प्रयत्न चांगला केला तिथे आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील केला बॅकअप असणाऱ्या खेळाडूने. तिथे गोलंदाजाकडून चूक झाली. पुन्हा एकदा यष्ट्यांचा वेग. यष्ट्यांचा वेग आणि किती आल्या. एकच नाही आल्या 2. मी जाणून बुजून 1 बोललो. बघायचं होतं, लक्ष आहे का. 3 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. पण तो मॅच चांगली झाली आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. कारण मॅच ही रंगतदार स्थितीमध्ये, जो अच्छा खेलेगा वो जीतेगा, जो बहुत ज्यादा अच्छा खेलेगा वो विजेता बनेगा. 3 बॉल 7. 3 बॉल 7 धावा 7. कोण करेल कोणावरती मात. चेंडू 3. काय असेल पुढचा सीन. मोक्याच्या क्षणी ही धाव महागात पडू शकते. आता हा जो फरक मला वाटतं 3 बॉल 6चा आहे ना. विकेट किपर कडून पहिल्या इनिंग मध्ये 4 धावा मिळाल्या होत्या. हे गोष्ट देखील कुठेतरी आठवली असेल पहिल्या इनिंग मध्ये. कदाचित तो फरक असावा. इथे अखोड पद्धतीचा चेंडू हाताला गेलाय. सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावच्या प्रयत्नासाठी निघाले गोलंदाजाकडे. थ्रो केला रॉकेट आणि तिथे काम तमाम. नजर हटी और दुर्घटना घटी. 1 धाव आली आहे. शेवटचे 2 बॉल.
शेवटचे 2 बॉल 5. इथे फटका खेळलाय मोक्याच्या क्षणी आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि रागाने केलाय प्रहार, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं गेलं. किती आले आताच्या 2 म्हणजे 1 बॉल 3. प्रेक्षकांना विनंती, जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. अशा मॅचेस वारंवार बघायला मिळत नाही. इथे एक तर तुमच्या टाळ्या फलंदाजाला कॉन्फिडन्स देतील किंवा गोलंदाजाला आत्मविश्वास देतील. शेवटचा 1 बॉल 3. इथे हिरो बनावा लागेल फलंदाजांना, गोलंदाजाला देखील ती संधी आहे. आणि इथे बॅची कडा, हो बॅकअप सुरू आहे, बॅकअप कमालीचे. बघा सिंगल तर आली आहे, पळावं लागेल, तिथे पळावं लागेल, थांबवून चालणार नाही. आणि मॅच तिथे मॅच संपली. एका धावेने टीम सारथी सोयीने जिंकली आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या संघर्षासाठी झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. सगळ्यात महत्वाचं इथे काय झालं माहितीये का, मागे कोण थांबलं होतं बॅकअप साठी? बॉल अडवला कोणी? दाजी. अच्छा पुष्पराज, क्या बात है. बॉल छोडेगा नाही साला असं म्हटलं जातं. एका धावेने जिंकले. हा चला पुढची टीम फिलिंग लावून घ्या. तिथे तिथे पुष्पाचा डायलॉग है ना, झुकेगा नहीं साला, और इधर अपन बॉल छोड़ेगा नहीं साला, कुछ भी होने जाए. दिला बॉल. वेल डन वेल डन. दोन्ही टीम चांगल्या खेळल्या बघा, निराश व्हायचं नसतं. खेळ चांगला झाला. कुठला एक संघ इथे जिंकणार आहे, परंतु खेळ दोन्ही टीमचा समान होता. एका धावेने तुम्ही पराभूत झालात. सारथी सोयीने टीम तुमचं देखील कौतुक. सुदीप भाऊ देखील टेन्शन मध्ये आले होते, काय होईल या मॅच मध्ये. मला वाटतं सुदीप भाऊ एकही बॉल तुमच्याकडे आला नाही. सुदीप भाऊ बरोबर जागा निवडतात. प्लेयर ऑफ द मॅच विकास. चला प्लेयर ऑफ द मॅच विकास, वेल डन. आणि फायटर ऑफ द मॅच आदित्य. चला आदित्य फायटर ऑफ द मॅचचा खिताब घेण्यासाठी या. फिल्डिंग लावली जाईल लगेच. चर्चा ही कालपासून परवापासूनच झाली की तिसऱ्या फेरीचे सर्वच मॅच